मी सुनैना सुनैना दीपक पांडे आणि आय होप की सगळेजण छान असतील, मजेत असतील आणि थोडंसं प्रत्येकाच्या म्हणजे इथं जेवढे आहेत ना, तेवढ्यांच्या प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये कोविड सध्या आपलं घर करून बसलेला आहे. परंतु ना थोडंसं जी आपली पॉझिटिव्ह थिंकिंग आहे ना, ती आपल्याला वाढवायची आहे. म्हणजे घरभर जर पॉझिटिव्ह थिंकिंग केली ना, तर हा कोरोना ना घरातून बाहेर जाईल. म्हणजे जेवढं जास्त आपण पॉझिटिव्ह पसरू ना, तर तेवढं त्याला घरातून पळून जावं लागेल. प्रत्येकाच्याच फॅमिलीमध्ये आहे आणि जिथे आपले बाहेर दूर रिलेटिव्ह आहेत ना, आपण त्यांना सुद्धा आपल्या वेव्हज त्यांच्यापर्यंत पोहोचवूयात, की यासाठी ते लवकरात लवकर बरे व्हावेत, छान व्हावेत. आणि याच पॉझिटिव्ह थिंकिंगला धरून जो आपण बिझनेस करतोय ना, सेम याच पॉझिटिव्ह थिंकिंगला धरून आहे मोदी केअर. म्हणजे ह्याच्यामध्ये प्रत्येक जण पॉझिटिव्हच असला पाहिजे आहे आणि असतोच. तुम्ही नसाल तरीही या बिझनेस मध्ये याल ना, तर तुम्ही 100% पॉझिटिव्हच व्हाल. म्हणजे मी कितीतरी जणांचे अनुभव पाहिलेत, कितीतरी जणांचे म्हणजे रिप्लाय पाहिलेत, की वाटत नव्हतं, पण खरंच छान वाटायलंय. म्हणजे ते आपोआप पॉझिटिव्ह झाले. सो आता जितके जण इथे आहेत, तितके जण बऱ्याच दिवसापासून माझ्यासोबत जॉईन आहेत. बऱ्याच दिवसापासून ते मोदी केअर करतायत आणि बऱ्याच दिवसापासून युजर आहेत आणि बिझनेसकडे आपण वळतोय. बिझनेसकडे सध्या आपण वळतोय. आपण काही बिझनेसला खूप मोठ्या याच्यावर नेऊन ठेवलेला नाहीये सध्या. आपण आत्ताशी त्या मार्गाने वळतोय. त्याच्यामुळे आपण स्टार्ट करतोय तो बिझनेस प्लॅन पासून. म्हणजे आता थोडक्यात सांगायचं म्हणजे आपली कंपनीची आपल्या माहिती जर सांगायची म्हणली तर कंपनी ही 30 मार्च 1900 म्हणजे 1996 ला आपली स्थापना झालेली आहे कंपनीची. तेव्हापासून आजपर्यंतचा जो काळ आहे ना, कंपनीचा सगळ्यात चढता काळ आहे. आणि आता ह्या लॉकडाऊन मध्ये किंवा मग डायरेक्ट सेलिंगला जसे या 5-6 वर्षामध्ये चांगले दिवस आलेले आहेत ना, तेव्हापासनं कंपनी म्हणजे दिवसेंदिवस स्वतःची प्रगतीच करतीये. आणि आता तर इतकी सुवर्ण संधी आहे. आपण इतक्या म्हणजे आता मॅडम जे म्हणतायत, की तुम्ही खूप काम करा, शक्ती सर म्हणतायत, की तुम्ही 2-3 वर्ष खूप काम करा. ह्याचं रिझनच ते आहे, की सध्या खूप चढता फॉर्म आहे. त्यामध्ये आपण जितक्या लवकर आपली प्रगती करून घेऊ शकू ना, तितक्या लवकर आपल्यासाठी, आपल्या टीमसाठी आणि ओव्हरऑल आपल्या सगळ्यांसाठीच बेनिफिशियल राहील. तर कंपनीचे आपल्याला जर आता जनरली काय म्हटलं जातं, बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो, की आपलं प्लॅनिंग सांगणं. आपण आता प्लॅनिंगवर सुद्धा याच्यानंतरचं सेशन घेणार आहोत. परत त्याच्यानंतर लॉयल्टी याच्यासाठी घेणे. आपण त्याच्यासाठी पण ह्याच्यानंतर सेशन एक आपले छान सेशन होत जाणार आहेत. आपल्याला आपल्या टीम मधून संख्या पण वाढवायची आहे, की ज्यांना जो प्रॉब्लेम येतोय ना, तो प्रॉब्लेम त्यांना इथे मांडावा आणि त्याचे सोल्युशन आपण त्यांना काढून द्यावं. मग एका प्रॉब्लेमसाठी एक आपलं पूर्ण सेशन लागलं तरीही चालेल. पण आपण त्यांचं प्रॉब्लेमचं सोल्युशन करून देणार आहोत आपण इथे. आपली जशी आपण म्हणतो, की आपल्याला कंपनी जॉइन होताना प्रत्येकाचा प्रश्न असतो, की आम्ही का जॉइन व्हावं? आम्ही वर्षानुवर्ष आणतोयच ना कुठून तरी सामान. तर प्रत्येकाचं नाही, नाही आमचे हे ना एका खूपच्या दुकानावरून आणतात कितीतरी दिवसापासनं. माझे सासरे आणतात. आमच्या सासूबाईंना हे आवडत नाही. ठीक आहे, तो प्रश्न वेगळीकडे राहिला. पण आपण आपल्या परीने जर विचार करायचा झाला म्हटलं ना, तर आपण जेव्हा कंपनीमध्ये फक्त आपली आयडी लावतो, म्हणजे आपण जेव्हा कंपनीला फक्त जॉईन होतो. मी आज बिझनेस या विषयावर बोलणारच नाहीये. म्हणजे बिझनेस पुढे आपण जाणारच नाहीये बिझनेस पर्यंत. फक्त आपण युजर याच्यावरच आजचं सेशन म्हणजे घेणार आहोत पूर्ण. एक की आपल्याला आपल्या म्हणजे आज आज इथं जे स्वतः घेतायत ना, त्यांना तेवढं समजलं पाहिजे, की आपण समोरच्याला सांगताना फक्त युजर प्लॅन जरी सांगितलं तरी किती बेनिफिशियल राहतो. तर आपण जर फक्त युजरही झालो ना या प्लॅन मध्ये, तर आपल्याला आपण कंपनीमध्ये देताना आपण कंपनीमध्ये काय देतो बरं? काहीच विशेष कागदपत्र देत नाहीयेत ना. आपण आपल्या आधार कार्डवर सुद्धा आपली जॉईनिंग होऊ शकते. आधार कार्ड, 2 फोन नंबर, ज्याला आवश्यकता आहे तो पॅन कार्ड देतो, नाही तर आपल्याला खूपदा प्रॉब्लेम येतो. पण
ठीक आहे, चला आपण आधार कार्डवर त्यांची जॉईनिंग करून घेतो. आणि ह्या जॉईनिंगच्या नंतर त्यांना पर्चेसिंग करावी लागते. म्हणजे आता आपण 2.5 ते 5,000 पर्यंत म्हणतो, पण आता हे लॉकडाऊनमुळे जे 1,500चं पण कंपनीनं आपल्याला एक छानसं सोल्युशन दिलेलं आहे ना, तर हे 1,500 पासून जर आपण म्हणजे 5, 6, 7 किती हजारापर्यंत जरी म्हटलं, तर आपल्याला आपण प्रत्येक वस्तू जी घेतोय, तिच्यावर आपल्याला 10 ते 20% लेस करून भेटते. म्हणजे हे आपल्याला सांगताना आपलं पहिलं बेनिफिट राहिलं हे. एक तर पहिलं बेनिफिट तर खरं म्हणजे कंपनीमध्ये आपल्याला जॉइनिंग फ्री आहे. खूप जणांचा प्रश्न असतो, की आता आम्हाला किती इन्व्हेस्ट करावं लागेल? आम्ही कंपनीत जॉइन होतो म्हणजे आम्हाला किती इन्व्हेस्टमेंट करावं लागेल? तर आपल्याला त्यांना 0 इन्व्हेस्टमेंटवर जॉइन करून घ्यायचंय आणि सेकंड म्हणजे आपण त्यांना प्रत्येक वस्तू 10 ते 20% लेस करूनच भेटणार आहे. कारण ह्याच्यामध्ये कंपनीना एकतर म्हणजे अपलाईन असो, डाउनलाईन असो किंवा तिची डाउनलाईन असो, कारण ज्या भावामध्ये तुम्हाला कंपनी सामान देणार, त्याच भावामध्ये मलाही कंपनी सामान देणार. त्याच भावामध्ये रेखाताई असो, मनदीप मॅडम असो, सगळ्यांना आपल्याला एकच भावानं कंपनी सामान देणार आहे. असं नाहीये की कोणाखाली कोणी जॉइन आहे म्हणून त्याला कमी भावात, जास्त भावात असं भेटणार. 10 ते 20% आपल्याला तिथे बेनिफिट होणार म्हणजे आपल्याला 100 ची वस्तू ही 80 लाच भेटणार आहे. हे आपलं पहिलं बेनिफिट झालं. आपण कंपनीमध्ये जॉइन होताना पहिलं बेनिफिट झालं. सेकंड म्हणजे आपण ज्या पद्धतीने सामान घेतो, आपण 1000चं घेतो, 2000चं घेतो, 3000चं, 5000चं कितीही जरी घ्यायचं झालं, तर आपण ज्या पद्धतीने सामान घेतोय, त्या पद्धतीनं आपल्याला त्याचं 10% न आपल्याला ते फ्री गिफ्ट देणार. आणि हा प्रोग्राम आता दिवाळी दसऱ्याचा असा नाहीये, हा प्रोग्राम राहणार आहे आपला कंटिन्यूस. जसं तुम्ही जॉईन झालात तेव्हापासनं तुम्ही कंपनीमध्ये कितीही जीपीडी तुम्हाला हाच प्रोग्राम राहणार आहे. तुम्ही ₹1000चं सामान घेतलं, तुम्हाला एक 100-125 रुपयाचं गिफ्ट फ्री भेटणार आहे. तुम्ही 2000चं सामान घेताय, त्याच्यावर तुम्हाला 200 ₹125 रुपयाचं तसंच 5000 पर्यंत तुम्हाला 5000चं घेतलं तर 5,500 रुपयाचं ते गिफ्ट हे फ्री भेटणार आहे. हे झाला आपला दुसरा बेनिफिट. आता तिसरा बेनिफिट म्हटल्यावर आपण जी लॉयल्टी करतोय, म्हणजे 1,500 पासनं आपली 2,500, 5,000 ही जी लॉयल्टी आपला हा जो लॉयल्टी प्रोग्राम चालतोय ना, या लॉयल्टी प्रोग्राम मध्ये आपल्याला कंपनी 6 महिने 6 महिने प्लस 12 महिने असं आपल्याला फ्री कुपन्स देते. म्हणजे आपण 6 महिने कंटिन्यू जर 2,500-2,500चं सामान कंपनीकडून घेत असू, तर आपल्याला कंपनी 7व्या महिन्यामध्ये आपलं ओव्हरऑल जे काही बिलिंग होईल, त्याचं समज तुमचं 3-3 हजाराचं जर सामान झालेलं असेल, तर 3,000चं कंपनी तुम्हाला 6व्या महिन्यात फ्री व्हाउचर देणार. आणि त्या फ्री व्हाउचरला तुम्ही 2 ते 4-5 महिन्यापर्यंत कधीही तुम्ही त्याला विथड्रॉ करू शकता. सेकंड ह्याचं की आपण 7व्याही महिन्यात घेत असू आणि 12व्या महिन्यापर्यंत जर आपण सामान घेत असू ना, तर आपण हीच आपण फ्री व्हाउचर आपण प्लस 2दा घेतोय. म्हणजे कंपनीकडून आपण 3 वेळेस फ्री व्हाउचर घेणार आहोत. क्लिअर आहे आतापर्यंत सगळ्यांना? येस. आणि हे झालं आपलं थर्ड बेनिफिट. आणि फोर्थ बेनिफिट जर म्हणायचं म्हटलं ना, तर आपल्याला जे कमिशन येतं, म्हणजे आपण जॉईन झाल्या आपण कंपनीमध्ये 7% ला असतो. आपल्याला कंपनीनं म्हणजे पर्सेंट आपल्याला करून दिलेलं आहे. आपण 7% वर आहेत. तर आपल्याला कंपनी त्यानुसार आपल्याला त्याचं कॅशबॅक देते. म्हणजे आपल्या आता आपण नंतर एक पीव्ही वर सुद्धा आपण सेशन घेणार आहोत. फक्त आज एक बेसिकली तुम्ही ऐकून घ्या, लक्षात ठेवा की पीव्ही जे आपले बीव्ही असते ना, ते आपण जितकी खरेदी करतोय त्याच्या अर्धे आपल्याला कंपनी बीव्ही देते. म्हणजे आपण 3,000ची खरेदी करतोय, तर कंपनी आपल्याला 1,500 आपले बीव्ही देणार आणि 1,500च्या हिशोबानं 7% ना आपल्याला कॅशबॅक आलेला असेल. हे झाला आपला चौथा बेनिफिट. आपला 5वा बेनिफिट असा राहील, याचं लेवल वाढत जाणार. आपण 10 वर जाणार, 10 वरून आपण 13 वर जाणार,
13 वरनं आपण 15 वर, 15 वरनं 16 वर, 16 वर आपलं एक डायरेक्टर लेवल येतो. कंपनीचा वेगळा टीम चालू होतो आपल्यासाठी. आपण आपलं क्वालिफिकेशन झालेलं असलं पाहिजे त्यासाठी. आणि फोर्थ बेनिफिट म्हणजे आपण जे सामान घेतोय ना, आपल्याला ते सामान आपण सेल सुद्धा करू शकतो. म्हणजे ऑलरेडी आपल्याला 20 प्रत्येक सामान हे ₹20 आपल्याला 10 ते ₹20 कमी आलेलं असतं आणि आपण ते 10 ते 20% विकू शकतो. म्हणजे आपण इथे सुद्धा आपण त्याच्यामधलं बेनिफिट आपलं निघू शकतं. म्हणजे ज्याला कोणाला जर प्रॉब्लेम असेल तर आपण आणि या पद्धतीनं ना आपण जॉइनिंग पण आणू शकतो, की ट्रायलसाठी आपल्याकडच्या 2 वस्तू आपण कोणाला देतोय. सो यावेळेस तुम्ही त्याला ज्या त्या रेटमध्ये द्या. त्याला आवडलं, त्यानं 2दा-3दा घेतलं, तर जस्ट तुम्ही त्याला सांगून बघू शकता, की असं-असं आहे आणि तू जॉइन झालास तर एवढ्या रुपयाने तुला ते कमी येऊ शकतं. तर जॉइन हो म्हणजे फ्री जॉइनिंग आहे आपल्याकडे. आपण हाच प्लॅन त्याला दिला ना, तर तो 2 दिवस विचार करेल. त्याला 2 दिवस विचार करू द्या. त्यानंतर तुम्ही त्याला डबल एकदा कॉल करा. त्याचा फीडबॅक घ्या, की काय आहे, त्याचा कुठे प्रॉब्लेम येतोय, त्याला काय अडचण येतीये, त्याच्या डोक्यात तुम्ही काही भरवलंय का? तो एवढ्या 2 दिवसात पूर्ण डिस्कशन केलेलं असतं, की म्हणजे मैत्रीण असेल आपली, तिने तिच्या मिस्टरांना, तिच्या बहिणीला, भावाला विचारलेलं असतं. आणि अशा आपल्याकडे खूपशा कंपन्या आहेत ना, की ज्याच्यामध्ये लोकं काही-काही फसलेले आहेत. काही-काही जणांना डायरेक्शन व्यवस्थित भेटलेलं नाहीये. काही-काही जणांना अपलाईन साथ देत नाहीये. पण आपण जर त्यांचे एवढे सगळे प्रॉब्लेम आणि आपण जर कॉल नाही केला ना, आपल्याला माहीतच होत नाही त्या माणसाचा प्रॉब्लेम काय आहे. मग आपण तिथंच थोडंसं काय होतं, आपल्या हातातला तो माणूस जातो. त्याला करायचं असतं, पण हे सगळे प्रॉब्लेम त्याच्या डोक्यामध्ये असतात. तर त्याला डबल एकदा तुम्ही फीडबॅक घ्या, त्याच्या मनातलं काढून घ्या, की काय नेमकं काय त्याला अडचण काय येतीये. मग तो तो तुम्हाला सांगेल मोकळेपणानं, की नाही, नाही माझं अमुक-तमुक ते करत होता. त्याच्यामध्ये त्याला तसं झालं, त्याच्यामध्ये त्याला असं झालं. मग तुम्ही तुमचा हा जो प्लॅन आहे ना, हा हा प्लॅन त्याला व्यवस्थित समजून सांगा. त्याला याच्यामध्ये काहीही रिस्क नाहीये, हे त्याला समजून सांगा. तेव्हा आणि स्वतः तुमचे उदाहरण द्या त्याला. तुम्हाला आज सामान कितीला पडतं, तुम्हाला कॅशबॅक काय येतोय, तुमच्या टीममध्ये कोण-कोण कुठपर्यंत गेलेलं आहे. तुमच्या अपलायन्स म्हणजे आपण आपल्यापेक्षाही आपल्या अपलायन्स बद्दल खूप छान बोलू शकतो. आपल्या अपलायन्सचे तुम्ही त्यांना छोटे-छोटे व्हिडिओ सेंड करू शकतात. जे आपल्याकडे अवेलेबल आहेत, की ह्या आमच्या अपलाईन आहेत. त्यांचं आज असं आहे बाबा. तर आम्ही सध्या आत्ता बिझनेसमध्ये आहे. म्हणजे जनरली आम्ही आहोतच, आत्ताच बिझनेसमध्ये आहोत. तर आपण आत्ताच बिझनेसमध्ये आहे. पण आपण तेवढं आपलं अजून 1-2 वर्षामध्ये तेवढं होऊ शकतो. हे आपण त्यांना सांगू शकतो. या पद्धतीनं म्हणजे बिल्ड करायला काहीच हरकत नाही. आपण आज बेसिक घेतोय म्हटल्यावर मला असं वाटतं, की आपल्याला बिझनेस प्लॅन बेसिकपर्यंत एवढंच सध्या तरी पुरेसं असावं. पण जर मला असं वाटतं, की कोणाला जर क्वेशन करायचे असले ना, तर आज आपण क्वेशन घेऊयात. कारण एकतर कन्व्हिन्स करणं आणि प्रॉपरली बिझनेस प्लॅन सांगणं ह्याच्यामध्ये आमच्या टीमला तरी आतापर्यंत खूपसा प्रॉब्लेम सध्या येतोय. तर आता कोणाचा जर काही क्वेशन असेल ना, तर आपण तो घेऊयात. चालेल का? हॅलो, हॅलो. छान सांगितलं सुनैना सुनैना तू. हां, आता थँक मला फक्त एक विचारायचंय, की आज सुनैना जे प्लॅन सांगितलं सुनैना, मला सांगा आपल्या ह्या ग्रुपमध्ये सगळ्यांना एवढं माहीत होतं? हँड रेज करू शकता किंवा तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. कारण हा आहे ना आपला एक मैत्रिणींचा गप्पांचा हे आहे, सेशन आहे. त्याच्यामुळे प्रत्येक जण इथं बोलू शकतं. उमा अनम्यूट हो स्वतः. हां, मॅडम. हां, उमा. हा जो प्लॅन आज तिने सांगितला हे तुला कंप्लीटली माहीत होतं? हो, माहीत होतं. अ, म्हणजे काय कळालं? म्हणजे आजच्या याच्यामधून काय कळालं? म्हणजे आधी आपण डाउनलाईनला कसं बोलणार? म्हणजे फर्स्ट बेसिक इंट्रोडक्शन काय देणार आपण त्यांना? हं. आणि कसं समोरच्याला पूर्ण डिटेल नाही ऐका वाटत ना, ह्या सगळ्या गोष्टी. हां, हां. मग तिनं हे फक्त शॉर्टमध्ये सांगितलं नैनाताईनं, की आपण समोरच्याला कसं कन्व्हिनियन्स करणार आणि बेसिक गोष्टी काय सांगणार? बेसिक एक काय आहे आपलं? हां, आपलं म्हणजे मला एक बेस थोडक्यात तुला उमाकडून मला ऐकायचंय, की हे जे 4-5 जे क्लॉट्स आहेत पूर्ण पहिले, तर ते मला उमाकडून ऐकायचेत, की मी जॉइन होणार आहे तुझ्याकडे. मला मोदी केअर माहिती नाहीये. मला बिलकुल मी अननोन पर्सन आहे. माहिती नाहीये.
मला कसं जॉईन करणार मोदी केअर मध्ये? हॅलो मॅडम, काय करता तुम्ही? अ, मी हाऊस वाईफ आहे. ओके. मॅडम आमच्याकडे ना आम्ही ना एक नवीन बिझनेस जॉइन केला आहे किंवा एक नवीन थीम आहे आमच्याकडे मोदी केअर नावाची. तर तुम्ही बापरे, ते याबद्दल काही स्कीम ऐकू वगैरे शकता ना, का? ते स्कीम हां. वगैरे म्हणलं ना माझं डोकं दुखतंय हो. ह्याच्यात खूप लोक फसतात. त्याच्यामुळं ना मला ते स्कीम वगैरे म्हणलं ना की माझ्या घरून मला मनाच करतील. स्कीम वगैरे काय असेल तर मला नकोच सांगू. ओके मॅडम. ही स्कीम नाहीये आमची, पण 1-2 मिनिटं तुम्ही माझ्यासाठी तर वेळ दिला ना, तर तुम्ही म्हणजे मला काय सांगायचं हे तुम्ही ऐकू शकता. तुम्ही इंटरेस्टेड आहात का ठीक मॅडम आहे. माझा? मी आहे, कारण कसं आहे की मी तुमच्या सामानाविषयी एक ऐकलेलं आहे की बाबा ठीक आहे, मी फक्त युजर म्हणून ऐकेल, पण मला बिझनेस करायचा नाही. ओके मॅडम. नका करू मला बिझनेस बिझनेस तुम्ही. करायचा नाही. मला फक्त तो ओके. काय आहे ना, माझा फक्त युजर प्लॅन पाहिजे तुमचा. काय युजर प्लॅन, की मी एक फक्त खरेदी करणार आहे. तर मला खरेदीसाठी तुमच्याकडून काय बेनिफिट मिळणार आहे? मला बाकी कुठलाही बेनिफिट नाही पाहिजे. मला माझ्या जे मी खरेदी करेल, त्याच्यावर मला काय बेनिफिट मिळणार आहे, मला एवढंच ऐकायचंय. तर सांगू शकता का? हो मॅडम. ओके. तुम्हाला सांगा. ही नवीन स्कीम जॉइन नाही करायची कारण की फर्स्ट टाईम जॉइन करताना सगळ्यांना हाच विचार पडतो, की ही आपल्याला कोणत्या गोत्यात घालणार आहे किंवा आपल्याला कोणत्या याच्यामध्ये अडकवणार आहे की का? हा एक पहिला प्रश्न असतो. ओके मॅडम. नका जॉइन करू तुम्ही. तुम्ही फक्त आमच्या वस्तू एकदा पहा, आवडल्या तर यूज करा आणि नाही आवडल्या तर नाही म्हणा तुम्ही आम्हाला. ओके. तर आम्ही एक मोदी केअर नावाचा एक नवीन ग्रुप आहे. त्यामध्ये आम्ही जॉइन झालेलो आहोत आणि आपण ज्या डेली वस्तू वापरतो त्याच आमच्याकडे आहेत सगळ्या म्हणजे साबण, शॅम्पू आपले पुन्हा आपण म्हणजे आपलं घर स्वच्छ करण्यासाठी जे आपल्याला लागतात पावडर किंवा लिक्विड्स हे सर्व आमच्याकडे आहेत. तर तुम्हाला मी याच्या आधी फोटो सेंड करते आणि नंतर मग याचे काय युजेस आहेत, हे तुम्ही एकदा बघून घेता का? पण हे प्रॉडक्ट चांगले आहेत हे मी तुमच्या म्हणण्यावर कसं ऐकणार? कारण कोणी आपलं स्वतःचं प्रॉडक्ट खूप चांगलं आहे असंच म्हणणार आहे. पण मी कसं ट्रस्ट करू या प्रॉडक्ट चांगले आहेत म्हणून? ट्रस्ट म्हणजे आता तुम्हाला माझ्या बोलण्यावरच विश्वास ठेवावा लागेल मॅडम. जर नाही ना, विश्वास ठेवायचा असेल तर मग बोलण्यावर बोलण्यावर कारण आपल्या बोलण्यावर कुणी विश्वास, कारण मी श्रीदेवी नाही किंवा मी अमिताभ नाही. माझ्या बोलण्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. कारण मी एक सामान्य व्यक्ती आहे. मग सामान्य व्यक्तीला काय करावं लागेल, की समोरच्या माणसाने त्याच्यावर ट्रस्ट केला पाहिजे. नाही मॅडम, मला नाही याचं उत्तर देता हे येणार. बघ उमा, याचं उत्तर आहे डेमो. हा, एक मिनिट आता रेखाताईला कारण रेखाताई आपलं करून प्रॉडक्ट जे आहे बघते. ना, ते श्रीदेवी आहे, ऐश्वर्या आहे, अमिताभ आहे. आणि मॅडम डेमो आपण कारण स्वतः यूज केलेलं आहे ना, ते 6 महिन्यांपासून आपण वापरतोय, त्याचा 100% रिझल्ट आपल्याला माहिती आहे. मग एवढं तर आपण फ्रँकली आपल्या मैत्रिणीला, आपल्या रिलेटिव्हला नक्कीच सांगू शकतो ना, की मला असा असा अनुभव आलेला आहे. अनुभव कोणीच ऐकणार नाही. तुम्हाला डेमो दाखवावाच लागणार आहे. हो, पण मॅडम नाही, आपण नाही दूर मॅडम. जर अनुभव कोणीच ऐकत नाही. ते म्हणतील तुम्ही तुमच्या घरी हां, युज केला हां, असेल. हां. आम्हाला काय मी हा करायचं? असं कॉमन होतं. कॉमन हां. प्रश्न केलाय, कारण कुठलाही कॉमन मी सांगायला तुम्हाला, की कुणाच्याही ट्रस्टनी बिझनेस होत नाही. माझ्या ट्रस्टवर मैत्रिणी येतील, एखादा महिना खरेदी करतील, 2 महिने खरेदी करतील, पण त्यानंतर लॉयल्टी कंटिन्यू ठेवू शकत नाहीत. त्यांना तुम्हाला प्रॉडक्टची सच्चाई, प्रॉडक्ट आपले स्वतः बोलतात. मी नेहमी बोलते, की मोदी केअरचे प्रॉडक्ट हे स्वतः बोलतात. त्यांना बोलू द्या प्रॉडक्टला. आपलं बोलणं आपोआप कमी होतं त्याच्यामुळं. प्रॉडक्ट बोलू लागले की. कारण प्रॉडक्टचा डेमो जेव्हा समोरचे माणसं पाहतात ना, तेव्हा त्यांचे डोळे अवाक असतात, अवाक. म्हणजे एखादा मॅजिक शो बघितल्यासारखे लोक हैराण होतात जेव्हा आपण डेमो दाखवतो. डेमो दाखवत दाखवत त्यांना तो प्लॅन द्यायचा. प्लॅन देताना डेमो मस्त आहे, कारण डेमो शिवाय तुमचं प्रॉडक्ट काय आहे हे लोकांच्या डोक्यामध्ये लोक ऐकायला थांबणार नाही. लोकांना जर थांबवायचं असेल, कारण ही दुनिया अशी आहे ना, ते एक जोक आहे तुम्हाला माहितीये का? एक शिखाचा व्यक्ती ते म्हणतात ना, ओ देखो ओ देखो ओ देखो म्हणते, ते वर बघते. त्याला फक्त काहीच नसते वर, पण त्याला दाखवायचं असते वर, ए देखो ए देखो ए देखो. तेव्हा बाजूला बघते तो खूप सारे लोक जमा झालेले असतात. लोकांना पाहण्यामध्ये इंटरेस्ट असतो, जास्त इंटरेस्ट पाहण्यामध्ये असतो. त्याच्यामुळे डेमो म्हणून म्हणतात, की डेमो किट ही आपली 1 लाख मंथ, कमीत कमी 1 लाख मंथ अर्निंग देणारी आपली डेमो बॅग आहे.
जोपर्यंत डेमो दाखवणार नाही, जोपर्यंत तुम्ही डेमो मध्ये इम्प्रुव्हमेंट करणार नाही, बिझनेस कुठेच चालणार नाही. प्लॅन सोबत डेमो. आणि प्लॅन जसं इतका छोटा आहे, कारण मी आता फक्त तुम्हाला सांगते की तुम्ही आता आपण रोल चेंज करू, एक्सचेंज करू. मी मोदी केअर मध्ये आहे आणि तुम्ही कन्सल्टंट आहात. ऍज अ कन्सल्टंट तुम्ही समोर, हा तुम्ही कन्सल्टंट आहात. मी तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला हे करते. ओके. हॅलो, नमस्कार ताई, नमस्ते मॅडम. कशा आहात? मस्त मजेत. काय चाललंय सध्या तुमचं? काय करताय सध्या काही नाही, सध्या? आता चहाचा नाश्ता चालू आहे. आता खारोड्या खाल्ल्या मी. बसले होते अच्छा, थोडेसे. म्हणजे तुमच्याकडे सध्या आता फ्री टायमिंग भरपूर आहे की नाही? हो हो हो. ह्या फ्री हो टायमिंग मध्ये तुम्ही काही एक्स्ट्रा करू शकता का, करू इच्छिता का? हो, का नाही, नक्की करणार ना. येस, हे पकडायचंय. कारण त्यांनी स्वतः सांगितलंय की माझ्याकडे खूप टाइम आहे, सध्या मी घरीच आहे, मी खायला नाश्ता करायला. म्हणजे ह्या गोष्टीमध्ये तुम्ही म्हणजे त्या समोरचा माणूस काय बोलतोय ना, त्याला आपण आन्सर करायचंय. मग ह्या रिकाम्या वेळामध्ये थोडं बहुत तुमचं बँकचं बॅलन्स वाढलं तर तुम्हाला आवडेल? हो, नक्कीच ना, का नाही आवडणार. नक्की. हो हो. आणि तेही अशा वस्तूपासून जे की तुम्ही रोजमर्रा जिंदगीमध्ये वापरता, रोजच्या जिंदगीमध्ये वापरता, तुम्हाला रोज लागणाऱ्या, किचन मध्ये लागणाऱ्या, तुमच्या होम केअर मध्ये लागणाऱ्या ह्या प्रॉडक्ट मधून जर तुमचं बॅलन्सही वाढणार असेल तर तुम्हाला आवडेल? येस मॅडम, बँक बॅलन्स मला खूप आवडेल, कारण की आवडेल लेडीजचा ना? हाच प्रश्न असतो की आपलं बँक बॅलन्स लवकरात लवकर वाढलं पाहिजे. येस, मग असंच, कारण मी तुमच्यासारखीच ना अशीच काही दिवस म्हणजे खूप दिवसापासून मी अशीच रिकामी बसलेले होते, घरगुती हाऊस वाईफ होते. पण आज माझं ना थोडं स्टेटस वाढलेलं आहे. मी हाऊस वाईफ पासून आज मी हाऊस मेकर झालेली आहे. कारण हाऊस वाईफ आणि हाऊस मेकर ह्याच्यामधलं डिफरन्स आहे. मी आधी फक्त हाऊस वाईफ म्हणून वागत होते, आज मेकर. मेकर कशामुळे बनले मी? कारण मी आज घरातला पैसा वाचवतीये, म्हणून मी आज होम मेकर झालीये. होम मेकर बनवायचं असेल तर तुम्ही माझ्यासोबत, मी तुमचं एक प्लॅन तुमच्यासोबत शेअर करते, मोदी केअर. कधी ऐकलंय का मोदी केअर नाव? नाही मॅडम, अजून तरी नाही ऐकलं. हा, तर मोदी केअरचे प्रॉडक्ट आहेत जे मी खूप दिवसापासून युजर करते. आणि तुमच्यासारखंच मलाही ह्या बिझनेस मध्ये बिलकुल इंटरेस्ट नव्हता. पण मला काय वाटलं की समोरची व्यक्ती जिने मला, माझ्या मैत्रिणीने मनदीप कौर सिद्धू, तिने मला ह्या प्रॉडक्ट विषयी सांगितलं होतं. ती खूप छान म्हणजे युजर झाली होती आणि बिझनेसही डेव्हलप करत होती. पण मला बिझनेस करायचा नव्हता, फक्त युजर व्हायचं होतं, फक्त युजर व्हायचं होतं. तर तिने ते प्रॉडक्ट वापरले, तिने गॅरंटी दिली आणि तिने काय केलं, मला काही डेमो दाखवले प्रॉडक्टचे. तर त्या डेमो ओके. पासून मला वाटलं की ही जी समोरची लेडी आहे ती नुसतं बोलत नाहीये तर दाखवती सुद्धा. जर प्रॉडक्ट बोलत असतील तर मला इंटरेस्ट वाढला. तर तुम्ही पण माझा डेमो बघायला तयार आहेत का? हो, व्हाय नॉट, शुअर. हा, नक्की तर बघणार. इथं मग मी डेमोला सुरुवात केली आणि तिला बोलत बोलत डेमो दाखवत दाखवत, हे बघा ताई, हे आमचं स्टेरी क्लीन आहे आणि हे तुम्ही मार्केटला जे वापरता ना ते लायझॉल आहे. म्हणजे लायझॉल बोलायचं नाहीये आपल्याला, पण आता आपण बोलू शकतो इथं. हे प्रॉडक्ट आपण त्यांना दाखवायचे आणि हे तुम्ही वापरता. तर मला सांगा की हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर तुम्ही घरामध्ये कधी बचत करू शकलात का? लायझॉल वापरलं तेव्हा नाही तुम्ही ना, कधी बचत करू शकलात का? काहीच नाही, नाही. उलट जास्त लागतात प्रॉडक्ट. खूप लवकर ते कॅन संपत, कारण हो. मावशी जे असतात ते 2 झाकण एका बकेटीमध्ये टाकतात आणि त्याच्यात खूप पैसा जातो. आणि आपण डीमार्ट मध्ये खरेदीला जातो तेव्हा सगळ्यात जास्त आपल्याकडे मोठे मोठे पॅक येतात, ते लायझॉलचे येतात क्लिनिंग साठी. एक टॉयलेट क्लीनर येते, फरशी क्लीनर येते, बर्तन क्लीनर येते, म्हणजे ह्या खूप वस्तू आपल्या घरामध्ये येतात. तर हे क्लीनर बघा, हे आमचं मोदी केअरचं जे स्टेरी क्लीन आहे, हे फक्त 98 रुपये म्हणजे 110 रुपयाचं आहे. आणि हे जे तुम्ही खरेदी करता हेही ऑलमोस्ट त्याच प्राइसचं आहे. पण ह्या दोघांमधला डिफरन्स जे आहे तुम्हाला आज हे डेमो दाखवणार. बरं. हे का वापरायचंय? जर म्हणजे याच्यामधून मी तुम्ही गॅरंटीने सांगू शकता की लायझॉल पेक्षा तुमचं स्टेरी क्लीन चांगलं आहे? कम्प्लीट नाही. मी नाही सांगणार, हे तुम्हीच सांगणार. तुम्हाला मी डेमो दाखवल्यानंतर तुम्ही सांगणार की हे चांगलंय का हे चांगलंय, बरं बरं, चालतं. तुम्हीच सांगणार. मग मी डेमो दाखवला, स्टेरी क्लीन आपलं काम केलं आणि लायझॉलने आपलं काम केलं. दोघांचा डिफरन्स तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही सांगा आता की कुठलं प्रॉडक्ट चांगलं आहे. स्टेरी क्लीन. स्टेरी क्लीन चांगलं आहे कारण ह्यांनी आपलं काम दाखवलं. आणि हो. ह्यासोबत जर तुमच्या घरामध्ये पैसा येणार पाहिजे असेल, तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये बॅलन्स पाहिजे असेल, तर मी आता तुम्हाला बिझनेस प्लॅन सांगते.
युजर प्लॅन. हो चालतंय मॅडम. मग आपलं नक्की. प्लॅन जे आता सुनैनाला सांगितलं की सगळ्यात फर्स्ट बेनिफिट आहे आपलं जे आपण डीमार्ट वर खरेदी करायला जातो 3,000चं त्याच्यावर आपल्याला फक्त 5 किंवा 7% डिस्काउंट मिळतो. याच्या व्यतिरिक्त त्याच्यावर जर गिफ्ट असेल तर ते सुद्धा आपल्याला मागून घ्यावं लागतं. कुणीही शॉपवाला आपल्याला मनाने गिफ्ट देत नाही. ही सत्य आहे, ही वास्तविकता आहे. घरी आल्यानंतर कधी कधी आपण पाहतो की या प्रॉडक्टवर काहीतरी गिफ्ट होतं आणि आपण हे मागायचं विसरून गेलो. होतं हे सगळ्यांसोबत बाहेर हो. खरेदीला गेल्यानंतर. पण मोदी हो. केअर मध्ये ह्या गोष्टी होत नाहीत. मोदी केअर मध्ये तुम्ही फक्त तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड दिलं आणि जर तुम्ही पासबुक दिलं, पासबुक देण्यासाठी खूप जणांचे प्रश्न असतात की आम्ही पासबुक देत नाहीत, अकाउंट आमचं नको. माझे मिस्टर म्हणले की हे पासबुक द्यायचं नाही. त्यांना तुम्ही हे सांगा, ठीक आहे तुम्हाला जर कॅशबॅक नको असेल, अकाउंटला कॅशबॅक नको असेल तर तुम्ही पासबुक नाही दिलं तरी चालते. पण जर तुम्हाला कॅशबॅक पाहिजे असेल तर तुम्हाला पासबुक द्यावं लागणार. कॅशबॅक नको तर चालते ना, कारण आपण त्याच्यावरही जॉईनिंग करू शकतो. त्यांची कॅश डॉक्युमेंटची आपल्याला खास गरज नाहीये. त्यांना जर पैसे जास्त पाहिजे असतील तरच तुम्ही द्या, नसेल तर तसंही चालते. त्यांनी डॉक्युमेंट्स दिले, त्यांना डॉक्युमेंट्स दिल्याबरोबर त्यांची आयडी काढली, 10 ते 15% हा फर्स्ट बेनिफिट आहे डिस्काउंट. जे आपण मार्केटला त्याच वस्तूवर 5 ते 7% घेत होतो. फर्स्ट बेनिफिट. सेकंड बेनिफिट आहे, सेकंड बेनिफिट गिफ्ट. 10% गिफ्ट, 10% गिफ्ट. 10% म्हणजे 1000 वर 100, 2000 वर 200, 3000 वर 300 आणि 5000 वर 500. हे ऍज शुअर आहे, प्रत्येकाला मिळेल शॉपवर आल्याबरोबर. असंही नाही की तुम्ही घरी जा, पुढच्या महिन्यात भेटेल, नंतर भेटेल, ह्या गोष्टी नाहीत. तुम्ही मागो किंवा न मागो, डीपी ओनर तुम्हाला लगेचच्या लगेच गिफ्ट देणार. सेकंड बेनिफिट. थर्ड बेनिफिट याच्यामध्ये आहे तिसरं बेनिफिट आहे लॉयल्टी. लॉयल्टी कशामुळे आहे? कारण तुम्ही आज खरेदी करताल पेस्ट, पावडर, निरमा, सगळ्या ह्या गोष्टी. मला सांगा, हे तुम्ही 1 महिन्यासाठी घेतलं तर दुसऱ्या महिन्यात तुम्हाला ब्रश करायचं नाही. तुम्हाला ब्रश करावं लागेल, तुम्हाला पावडर वापरावं लागेल, तुम्हाला चहापत्ती लागणार आहे, तुम्हाला कॉफी लागणार आहे. ह्या गोष्टी तुम्हाला दर महिन्याला लागणार आहे. आपण अशा बिझनेस जुडलेलो आहोत की जी सायकल पद्धतीने चालणारे प्रॉडक्ट आहेत, जे तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये हे प्रॉडक्ट लागणार आहेत. असं नाही की या महिन्यात वापरले, मला अनावश्यक झालं, पुढच्या महिन्यात लागणार नाहीत, असं नाहीये. जर तुम्ही व्यवस्थित लॉयल्टी केली तर तुम्हाला प्रत्येक प्रॉडक्ट लागणार आहेत. आणि जे लोक सप्लिमेंट घेतात त्यांना तर 30 दिवसाच्या टॅबलेट असतात. एक टाइम जी गोळी घ्यायची आपल्याला, त्या टॅबलेट आपल्या ज्या बॉटल आहेत त्याच्यामध्ये 30 असतात आणि ज्या टॅबलेट 60 आहेत त्या गोळ्या आपल्याला सकाळ संध्याकाळ 2 टाइम घ्यायच्या असतात. म्हणजे बिझनेस मध्ये सुद्धा त्यांनी किती मस्त प्लॅन केलेला आहे की 60 टॅबलेट म्हणजे 2 टाइम घ्यायच्यात. म्हणजे आपल्याला महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपली टॅबलेट संपलेली असणार आणि 1 तारखेला आपल्याला पुन्हा त्याची रिक्वायरमेंट असणार. म्हणजे हे तुमची लॉयल्टी. तुमच्या जर टॅबलेट संपल्या असतील तर हे तुमचं की तुम्ही रेग्युलरली टॅबलेट घेता. आणि जर तुम्ही दर पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही म्हणतात की नाही माझ्याकडे टॅबलेट तसंच आहेत, तुम्ही वेळेवर घेतलेलं नाही. हा बिझनेस प्लॅन आहे. हे झालं बेनिफिट. नंतरचा जो बेनिफिट आहे तो बेनिफिट आहे कॅशबॅक. कॅशबॅक म्हणजे काय आहे? हे 7% ते 16% कॅशबॅक आपल्या अकाउंटला येतो. आणि हे कशा पद्धतीने येतो? मोदी केअरचा प्लॅन असा आहे की इथे बीवी काय आहेत, बिझनेस लोकांना कळणार नाही, बीवी समजणार नाही. बीवी म्हणजे काय म्हणतात कळत नाही ना लोकांना. बीवी आहे 2 रुपयाचा एक बीवी. बिझनेस व्हॅल्यू 2 रुपयाचा एक व्हॅल्यू. हे क्लिअर करून सांगा त्यांना. त्यांना काय वाटतं की मी 3000ची खरेदी केली, याचा अर्थ मला कॅशबॅक म्हणजे येणार आहे 3000वरचे 7% येणार. हे त्यांच्या डोक्यामध्ये फीड होतं. पण त्यांना जेव्हा पैसे ऍक्च्युअल मध्ये अकाउंटला येतात, हातात येतात, तेव्हा त्यांना ते काय म्हणतात की अरे आम्हाला तर खूप कमी आले. त्यांना हे फोडून सांगा की 2 रुपयाचा एक बीवी म्हणजे त्यांचे 3000चे पॉईंट 1500 झाले आणि 1500चे 7% अकाउंटला आले. हे क्लिअरली पहिले सांगा. आणि बीवीच्या नंतर पीव्ही. कारण आता आपला जो बिझनेस कन्वर्ट झालेला आहे तो पीव्ही मध्ये कन्वर्ट झालेला आहे. पीव्ही कसा? 27 बीवीचा एक पीव्ही. हे लिहून घ्यायला पाहिजे प्रत्येकाने. आणि रात्री झोपेतून 12 वाजता जरी उठवलं, 2 रुपयाचा एक पीव्ही, 27 बीवीचा एक पीव्ही. हे पाठ असलं पाहिजे प्रत्येकाला. म्हणजे आपल्याला कुणालाही कॅल्क्युलेशनला आपल्याला कुणालाही विचारायची गरज पडणार नाही त्या गोष्टीची. तर हे पाठ असलं पाहिजे. आणि या पद्धतीने 7% ते 16% कॅशबॅक आपल्या अकाउंटला जमा होते. आणि हे जर आपण टोटल कॅल्क्युलेट केलं शेवट
पर्यंत आपल्याला 60% वरती डिस्काउंट भेटलेला असतो आपण जे खरेदी करतो प्रॉडक्ट त्याच्यावर. आणि मला सांगा फक्त युजरला फक्त हा डिस्काउंट प्लॅन पाहिजे असतो, फक्त डिस्काउंट. तर त्याला जर 60% वर डिस्काउंट त्याला त्या प्रॉडक्टवर भेटत असेल आणि वर्ल्ड बेस्ट क्वालिटीचे प्रॉडक्ट ज्याची गॅरंटी आहे, ज्याचे आपण डेमो त्यांना प्रूव्ह करून दाखवले की प्रॉडक्ट किती चांगले आहेत, आणि सोबत कधी ना कधी कार येईल, सोबत कधी ना कधी हाऊस पण मिळेल, कधी ना कधी फिरायला गोवा टूर मिळेल, जर ह्या गोष्टी त्याला ऍडिशनल त्याच्यासोबत सांगितल्या तर नक्की आपल्याशी जुडतो. फक्त आपल्या सांगण्यामध्ये तो कॉन्फिडन्स असला पाहिजे. तो कॉन्फिडन्स आज मी जे बोलतेय ते कॉन्फिडन्सने बोलतेय, कारण मला माहिती आहे ते प्रॉडक्ट किती चांगले आहेत. तुम्ही कॉन्फिडन्सने बोललं पाहिजे, त्यांना हे त्यांच्या मनावर बिंबवलं पाहिजे. जर आपण घाबरलो सांगताना, आपण थोडस बिझनेस मध्ये काचकूच केली सांगताना, तर समोरचा माणूसही त्यालाही म्हणजे मनामध्ये भीती वाटते की अरे ह्यांनीच आपल्याला व्यवस्थित सांगितलं. तेव्हा सांगताना कॉन्फिडन्स असला पाहिजे बोलण्यामध्ये. बस एवढाच युजर प्लॅन आहे. याच्यानंतरचा प्लॅन काही सांगायचं नाही. युजर प्लॅन एवढा आहे, तुम्ही जॉईन व्हा आणि तुमची खरेदी करा. चला ओव्हर टू यू. गुड मध्ये मॉर्निंग. रेखा दाई, मनदीप मैम, आज मेरे टीम से और दो इधर के सुने ना कि जो टीम से है वो तो आए हैं, बहुत सारे मेंबर्स है, लेकिन अदर देन दिस बाकी के लेके दो मेंबर है जो नए ज्वाइन किए वाले हैं. तो मैं चाहती हूँ कि आप उनको थोड़ा सा ये करें. आज बिजनेस प्लान बेसिक है, इसके लिए मैंने उनको इनवाइट किया था और वो अभी गए हैं. एक मेरे दीदी है, मेरी ननंद है, पुणे में रहती है, तो वो भी अभी ज्वाइन है हमारे साथ मीटिंग में. वो भी बहुत ही होनहार है, बहुत ही टैलेंटेड है. तो मुझे बहुत भरोसा है उन पर कि ये बहुत आगे बिजनेस अपना लेके जाएंगे. लेकिन प्लान वगैरह मैंने कुछ उनको बताया नहीं था, सिर्फ मेरे कहने पे उन्होंने ज्वाइनिंग कर दी है. और आगे उनको आज पहली बार उन्होंने बिजनेस प्लान सुना है सुनैना से और रेखा दीदी से. तो रेखा ताई और मंदिर, तो आप उनके साथ थोड़ा सा बात करें. सुवर्णा ताई, हँड रेज करा आणि एक तुमचं इंट्रोडक्शन द्या. फिर ऐसा करते हैं 5 मिनट में मैं बात करती हूँ अभी, क्योंकि आपने बोला कि कुछ आपके नए लोग हैं मीटिंग में, तो उनको थोड़ा सा पता लगना चाहिए. फ्रेंड्स, ये आप सभी का वेलकम है आज के सेशन में मेरी तरफ से, बिकॉज अभी ये सेशन हिंदी में शुरू हो गया है, क्योंकि मेरे को मराठी नहीं आती, समझ में आती है लेकिन फ्लो में नहीं आती. जब आप सब लोग रेलगाड़ी के जैसे बात करते हो तब थोड़ा सा ऊपर से निकल जाता है. अदरवाइज आई कैन अंडरस्टैंड मराठी. एंड मेरे को लगता है कि हर किसी को अपनी मातृभाषा में बात करनी चाहिए, बिकॉज उसका फायदा ये होता है कि जब आप उसमें बात करते हो, आई कैन कॉल यू रिटर्न, उसमें जब आप बात करते हो तो आपके ना ध्यान में कुछ बातें आ जाती हैं, आप कुछ बातों को पकड़ लेते हो, मतलब आपके इसमें आ जाती हैं कुछ बातें कि ये बात कैसे करनी है. तो बाद में उसको ट्रांसलेट किया जा सकता है. जैसे पहले कभी भी बच्चे को जो भी लैंग्वेज आती है, अगर वो मेरे पापा ने मुझे बोला था कि जो भी इंसान अपनी भाषा में बहुत अच्छा होता है वो दुनिया की हर भाषा बहुत अच्छे तरीके से बोल सकता है. तो इसके लिए ज़रूरी है कि हम सब लोगों को अपनी मातृभाषा आनी चाहिए. तो आज जैसे रेखा ने एंड शिवांगी जी ने बहुत अच्छा किया, आप लोगों को जो रेगुलर लैंग्वेज आपकी उसमें बात की. तो अभी जो भी नए लोग हैं, जैसे अभी एक तो शिवांगी की फैमिली मेम्बर पूना से हैं. माय डियर फ्रेंड, आप पूना से हो, मेट्रो सिटी से हो, हम छोटे से शहर से हैं, लेकिन हमने छोटे से शहर में बड़ा धमाका किया हुआ है. और हम चाहते हैं कि अभी आप इसी एनर्जी को, जो हम लोग जिस एनर्जी से, जिस प्रोडक्ट के साथ, जिस स्ट्रेंथ के साथ हम एक दूसरे के साथ खड़े हैं, आप यहाँ से एक चेन अभी पुणे तक खड़ा करो. बिकॉज करना कुछ नहीं है, ओनली एंड ओनली क्वालिटी प्रोडक्ट यूज़ करना है. और कभी भी मुझे नहीं लगता आपने किसी दुकान पर जाके ये बोला हो कि मेरे को हल्के प्रोडक्ट दे दो. आप हमेशा बोलते हो भारी का दे या अच्छा दे. यही दो शब्द होते हैं जो हम लोग इस्तेमाल करते हैं. तो आपको क्या करना है, इस प्रोडक्ट की बेसिक इन्फॉर्मेशन जो है वो आपको ले लेनी है. और उस बेसिक इन्फॉर्मेशन को लेने के बाद आपके घर का जो जो सामान आपको इधर से मिलेगा, तो उसका आपने सही तरीके से उसको देख लेना है. उसके हिसाब से आप आपका एक लिस्ट बना लीजिए, लिस्ट के हिसाब से आप सामान ले लीजिए. तो इससे आपका क्या हो जाएगा, लेना तो सामान ही है, पिछले कई सालों से सामान ले रहे हो. मैं 22 साल से नांदेड़ में सामान ही ले रही थी, लेकिन 2.5 साल से ऐसा क्या हो गया,
क्यों मेरे को इतने पैसे आने शुरू हो गए, क्योंकि मैंने एक अलग चीज पर गई। जैसे भी रेखा ने आप लोगों को बताया कि सामान तो ऑलरेडी ले ही रहे थे, लेकिन इसके ऊपर वो क्यों कॉन्फिडेंट है, इसमें कुछ तो अलग होगा, इसमें केमिकल नहीं, इसके ऊपर लिखा हुआ है। तो हम सब लोगों को एक्चुअली में करना क्या है, हमें एक साथ एकजुट होकर आगे बढ़ना है एक्चुअली, क्योंकि जो भी बातें आपने मराठी में की है मेरा उनके साथ थोड़ा लिंक नहीं लग रहा है, मोमेंटम, वो बहुत सारी बात मैं आपकी उन बातों को रिलेट नहीं कर पा रही हूँ। अदरवाइज मैं हमेशा पिछली बात को पकड़कर आगे की बात करती हूँ, बट आई एम रियली सॉरी फॉर टुडे, बिकॉज बीच में कॉल भी था और उसके कारण प्लस ये मीटिंग ऐसी थी कि मेरे को 100% मेंटली और फिजिकली बैठना था। तो अगर मैं फिजिकली और मेंटली ऐसा करके बैठती थी देन ओनली आई कैन अंडरस्टैंड योर वर्ड्स, अदरवाइज आज इसको बोला जा सकता है कि चोरी मेरी फड़ी गई। पंजाबी का गाना है, बीच में मैंने गाना अटेंड किया, वो कॉल अटेंड किया, तो मेरे को नहीं पता चल रहा कि आपने मेरे से पहले क्या बात की है। तो इन शॉर्ट, जो भी आज बिजनेस को पहली बार देखने आए हैं, भले वो ज्वाइन किए हुए हैं या नहीं ज्वाइन किए हुए, आप बिल्कुल सही जगह पर हो। जिसने आपको इन्वाइट किया आप उस पर भरोसा कर सकते हो। मैं अक्सर एक बात बोलती हूँ कि बहुत सारे लोगों को लोग बोलते हैं मैं अपना आधार कार्ड नहीं दूंगा, मैं मेरा पैन कार्ड नहीं दूंगी, जहाँ आधार कार्ड नहीं दूंगी, मेरी बैंक की डिटेल नहीं दूंगी, ऐसा करके बोलते हैं। और वही आधार कार्ड जिस दिन रेलवे स्टेशन जाते हैं टिकट बुक करवाना, उस दिन उसको आधार कार्ड देकर आते हैं। देखिए घर में कोई फैमिली मेंबर अगर आधार कार्ड मांग रहा है तो चोरी नहीं करेगा, वो आपका फैमिली मेंबर है, लेकिन टिकट बुक करवाते समय आप पता नहीं किस किस को अपना आधार कार्ड देते हो। तो ये सिंपली कुछ भी नहीं है, दिस नथिंग, अपने दिमाग का एक वो है, मिसकंसेप्शन है लोगों की, तो उसको बहुत अच्छे तरीके से दूर किया जा सकता है, जैसे एक तरीका रेखा ने बताया है। दूसरा ये है कि कोई आधार देने से अटक जाए तो आप उसको बोलो कि ड्राइविंग लाइसेंस दे दे, उस पर तो पैसे नहीं है, तेरा इलेक्शन कार्ड दे दे, उस पर तो पैसे नहीं है, इवन दो आप पासपोर्ट अगर वो देना चाहे उस पर भी कर सकते हैं, कुछ भी ऐसा। तो करना क्या है जी, सारी दुनिया को करना है ठीक। पर जिस टॉपिक से अभी मैंने बात शुरू की थी, पहले मैं उस पर वापस आती हूँ। मैं मानकर चलती हूँ कि सच्चाई ये है कि हमारे इर्द गिर्द बहुत कुछ हो रहा है, लेकिन उसी के साथ बड़ी सच्चाई ये है कि इसके पहले भी बहुत कुछ हो रहा था, इससे पहले भी हो रहा था। बिफोर कोविड भी प्रॉब्लम्स थी, लेकिन आफ्टर कोविड क्या हो गया, नंबर ऑफ केसेस बढ़ गए हैं, हमारी जान पहचान में कुछ नाम ऐसे आ जाते हैं जो हमें परेशान कर देते हैं। बट फ्रेंड्स, परेशान होना सच्चा है, जेन्युइन है, लेकिन परेशानी को लेकर बैठ जाना आपके हाथ में नहीं है, आप कुछ नहीं कर सकते उसमें। इस समय आप क्या कर सकते हो, बहुत सारे लोगों को जिंदा रख सकते हो, बहुत सारे लोगों तक पॉजिटिविटी दे सकते हो। जैसे आप सभी को पता है कि अगर कोई भी इंसान खाना खाए अच्छे से तो वो ज्यादा दिन ठीक रहता है। इस समय खाना आपकी जरूरत है। खाना आप कितना अच्छा खाते हो, दिन भर तो जो गेहूं खाते हो या ज्वारी खाते हो केमिकल में से निकल कर आती है। जो भी आप बहुत हरी पौष्टिक सब्जियां खाते हो उनको इंजेक्शन लगे होते हैं। ग्रेप्स कितने टेस्टी लगते हैं, लेकिन वो ग्रेप्स को क्या करते हैं, कच्चे तोड़ लेते हैं और ऐसे कुछ तो केमिकल होता है पानी में डाल देते हैं, उसके अंदर ऐसे डिप करते हैं, गुच्छे होते हैं ना जो ऐसे कैसे डिप करते हैं, रात भर भिगो के रख देते हैं, सुबह वो जो मैं खाती हूँ बहुत खुश होकर, वो कैप्सूल वाले ग्रेप्स, वो इतने साइज के ग्रेप्स हो जाते हैं। और ये हमारे किसी अपने बंदे ने हमें बताया, ट्रांसपोर्टर है, हम काफी सारे लोगों से लिंक रहता है हमारा। तो हर जगह पर ये है। आज भी आपके घर में आप एप्पल लेकर आए हो जो, उसके ऊपर चाकू लेकर एक वैक्स निकाल सकते हो। थोड़े दिन जब हमने पहली बार सुना था इसके बारे में, तो मैं क्या करती थी, तब मैं बिजनेस वूमन नहीं थी, हाउसवाइफ थी। अब बहुत सारे लोग हैं जो मेरे जैसे हो सकते हैं जिनको घर में पौष्टिक खाना देने के अलावा कोई काम नहीं है। तो मैं क्या करती थी, वो जो वैक्स लगी होती थी वो चाकू से ऐसा करके निकाल कर, आई यूज टू शो एवरीवन, लुक एट दिस, ये कितना हार्मफुल कर रहे हैं। मैं झंडे उठाती रहती थी अपने नाम के, लेकिन कुछ नहीं होता था, बिकॉज देयर इज नो गवर्नमेंट टू लुक एट दिस। जैसे इस समय भी जैसे हमने बात स्टार्ट की थी कि बोला जा रहा है कि इमरजेंसी लगा दो जी, गवर्नमेंट फेल हो रही है दिल्ली में, कुछ भी है नहीं। तो ये बातें तब आती है जब लॉ एंड ऑर्डर ना रहे। तो हमारा खाना तो कभी भी किसी लॉ एंड ऑर्डर के अंदर रहा ही नहीं है, तो हम लोग क्यों बीमार नहीं होंगे। जैसे आज डॉक्टर त्रुषा ने बताया था कि इंडिया ने तो रिकॉर्ड तोड़ दिए डायबिटीज के। क्यों क्यों रिकॉर्ड टूट गए? फॉरेन में भी डायबिटीज बहुत है, लेकिन वहाँ पर बहुत सारा प्रिकॉशन भी है, वहाँ पर बहुत सही चीजें भी है, उनको बहुत सारी ऑप्शंस भी मिलती है। आपके पास ले देकर कोई ऑप्शन नहीं है। आपको जो मिठाई देते हैं ना शुगर फ्री बोलकर, 100% में से ना 99.99% के चांसेस है कि उसमें चीनी डाली हो। आप भरोसा नहीं कर सकते हो, किसी पे भी भरोसा नहीं कर सकते हो खुद की किचन के अलावा। और खुद की किचन में भी आपके पास ना दुनिया के पंगे पड़े हैं। वो जो भी गेहूं खा रहे हो, जो भी चीनी खा रहे हो, जो भी दालें लेकर आ रहे हो, जो भी चावल लेकर आ रहे हो, ऑल
वो सारा पॉलिश्ड है, प्योर नहीं आ रहा है। पहले कैसा होता था, हम प्योर चावल खाते थे, हमारे बड़े बुजुर्ग जो होता था ब्राउन राइस ही खाते थे, आई थिंक प्योर होता, छिलका ज़्यादा नहीं उतरता था। मेरे नाना जी जाया करते थे, वो शेलर गांव में होता था, कोई छोटा सा, कोई एक छोटी सी जगह होती थी, वहां पर करवा के लेकर आते थे। अभी हम बोलते हैं किसी काम के चावल नहीं है, दिखने में सुंदर नहीं है। माय डियर फ्रेंड्स, हमने सारा जोर दिखने में सुंदर पे लगा दिया और हम लोगों को वो बीमारियां मिल गई जिसका इतना बड़ा नाम है, मुंह से लेना भी अच्छा नहीं लगता है। और इस समय हमें एक गिफ्ट मिल गया है, बिकॉज ऑफ कुदरती गिफ्ट है ये, किसी ने डाला कि नहीं डाला पता नहीं अभी तक, कोरोना जो सारी दुनिया को मिला हुआ है। अभी हमें देखना हाउ टू डील विद दिस। जब पता चले इस तरह की बीमारी है तभी आप क्या कर सकते हो। जो डॉक्टर्स बोल रहे हैं कि आइवरमेक्टिन एंड ऑल 2-3 टैबलेट्स घर पे रखिए, तुरंत ले लीजिए। इसके अलावा आप कुछ नहीं कर सकते हो। अगर आपको लगता है सिम्टम बढ़ रहे हैं, आपको यू फील समथिंग, तो उसी वक्त किसी डॉक्टर के पास जाइए और यही बात लोगों को बताइए। रूटीन में एक मास्क, मैं तो कई बार मीटिंग भी मास्क डाल के कर सकती हूँ, ये देख लीजिए इधर ही रखा हुआ है। जिस दिन मन ना करे मुंह दिखाने के लिए तो मास्क पहनकर ऐसा करके मीटिंग कर सकते हैं। दिस इज वेरी गुड मास्क, ये ऊपर तक हमें कवर करता है, तो आप मास्क का इस्तेमाल कर सकते हैं, आप बहुत सारा और कुछ कर सकते हैं। हमारे घर में एक सुधार हुआ है आफ्टर कोविड। मेरे हस्बैंड को जब कोविड हुआ, अभी पहले ही इज द सेम पर्सन जो ऐसे ही लगाते थे मास्क, सिर्फ ऐसे रहता था। बच्चे बोलते थे उनको कि ये कान पे प्रोटेक्शन के लिए नहीं है, बोले मोटरसाइकिल पे क्या हो रहा है, हमेशा 24/7 उनको देख लो ये इधर ही था। तो मतलब हम हंसने के अलावा कुछ नहीं कर सकते थे। लेकिन अभी क्या हो गया, वो हॉस्पिटल में जाकर आ गए हैं, तो वो अगर घर में कोई भी आए, जैसे अननोन बंदा आता है, कल कोई गैस रिपेयरिंग के लिए आया था, जहाँ हमारे भैया का घर बनने वाला है, मिस्त्री आए थे, तो उन्होंने उसी वक्त ऐसा लगा लिया। वो भी सेफ, ये भी सेफ। तो ये हम, इसके अलावा हम कुछ नहीं कर सकते हैं। बेसिक ये सारा कुछ लें और वापस से अपनी जिंदा दिली को पकड़ लें। कोविड 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 कर कर हम बेड नहीं पकड़ सकते, क्योंकि बहुत सारे लोग बिना कोविड के दुनिया से पहले भी जाते रहे हैं और अभी भी जा रहे हैं कोविड के डर से। फॉरगेट अबाउट कोविड, सिर्फ टेक प्रिकॉशंस, बराबर प्रिकॉशन लीजिए, फोकस कीजिए मीटिंग्स के ऊपर। कल रात को जैसे मनीष सर के साथ हमारी मीटिंग हुई है, तो उसमें भी मनीष सर ने यही बताया है कि अभी कुछ मीटिंग्स हमारी इन जनरल बड़े प्लेटफॉर्म के ऊपर होगी। मैंने ना 2-3 लोगों का देख लिया, अभी जैसे मैं आपको बता रही थी, फोन किया उसको, गोवा की बात ही नहीं कर रही वो मेरे साथ। तो बाजू वाली गली बंद हो गई, ये वाली गली बंद हो गई, वो गली बंद हो गई, क्या करना, गलियां बंद हो गई तो खुल जाएंगी। इट्स नॉट न्यू टू अस, हमारे पहले बंद हुए थे, इधर खुल चुके हैं अभी। तो आपका फोकस बराबर करें। जो भी आपके एक्सक्यूजेज है प्लीज उनको साइड पर रख लें, वो इतने बड़े नहीं है कि हम उनको सुने। एक्सक्यूजेस फालतू ही होते हैं, टाइम पास ही होता है एक्सक्यूजेस से। मैंने उस दिन, मेरा मन आ रहा है मैं एक स्टोरी सुना दूं उस दिन वाली शुभांगी जो मैंने लीडर्स की मीटिंग में सुनाई थी, सेम रिपीट कर दूं? ओके। शिव खेड़ा नाम के एक हमारे ये है, राइटर है। ये बात मेरे को क्यों याद आ गई क्योंकि हम भी उनके जैसे हैं। उन्होंने रातों रात गरीबी देखी थी। पहले वो थे कोल माइन के ओनर थे। 1973 आई थिंक, 1973 में हिंदुस्तान गवर्नमेंट ने एक रूल पास किया कि जो कोल माइंस है ये नो मोर प्राइवेट, अभी ये हो जाएंगी गवर्नमेंट की, हो जाएंगी गवर्नमेंट के देख रेख में आ जाएंगी। जो भी मतलब इसमें कुछ चेंज हो गए, तो वो बंदा, उसकी फैमिली या उसकी जैसी बहुत सारी फैमिलीज रातों रात जमीन पे मतलब रोड पे आ गए। तब उनकी शादी को 4 महीने हुए थे एंड उनके फादर की भी शायद तब तक डेथ हो चुकी थी। तो सारी जिम्मेदारी होल एंड सोल उन्हीं के ऊपर ही थी और उन्होंने जिम्मेदारी को निभाने की कोशिश की। सारी जिम्मेदारी को निभाते हुए माँ के सारे गहने बेच दिए। बेटी का जन्म हुआ तो हॉस्पिटल से रिलीज करने के लिए माँ का आखिरी बचा हुआ सेट बेच दिया और 3 बिजनेस किए। और उन्होंने बोला क्योंकि मेरे पास पैसे नहीं थे इस करके मेरा जो बिजनेस था वो नहीं चल पाया, इसके लिए मेरा बिजनेस नहीं चल पाया। तो 1975 तक वो बंदा जो कुछ कर सकता था, जितना उसके पास गुडविल थी, जो उसके पास जोश था, सारे का सारा उसने फेल होने पर लगा लिया और 1975 में फेल होकर फॉरेन चला गया क्योंकि उसकी बहन उधर रहती थी। उन्होंने उसको उधर इन्वाइट कर लिया। एक बहुत खाली घर में वो जाकर रहने लगे, अपार्टमेंट मिल गया क्योंकि फॉरेन था, कहीं ना कहीं तो रहने के लिए माँ ने बहन ने प्रोविजन करना ही था। और वो जब उधर रह रहे थे तो स्लीपिंग ऑन ये ग्राउंड, उनके पास कुछ और नहीं था। और हर रोज वो कोट पैंट पहनकर बाहर निकलते जैसे हम लोग हर रोज डेमो किट लेकर निकलते हैं।
हर रोज वो निकलते थे कोट पैंट एंड टाई पहनकर और घर वालों को बोलते थे कि मतलब मैं जाकर आता हूँ प्रेस की। थे ऑब्वियस है कोट पैंट बिना प्रेस करके पहना नहीं जा सकता, हो सकता है बिना ड्राई क्लीन के पहन लिया करते हो क्योंकि बाहर फॉरेन में गंदगी नहीं होती। तो पिछला बंदा बड़ा था इसके लिए कोट पैंट अच्छे खासे ही होंगे। तो एवरी डे ही यूज्ड टू गो आउट एंड लोग पूछते थे भैया क्या करते हो, तो बोल देता था मेरे जैसा कि मैं इंपोर्ट करता हूँ, क्योंकि कई काम ऐसे होते हैं जिसका नाम बड़ा होता है इंपोर्ट एक्सपोर्ट। तो दिखने में वो शानदार तैयार होके जाते थे, लेकिन एक दिन और जैसे आज मेरी चोरी पकड़ी गई वैसे उस दिन उनकी भी चोरी पकड़ी गई। उन्होंने किसी ने उसको पूछा कि क्या करते हो, उसने बोला इंपोर्ट एक्सपोर्ट, और साथ ही इसने बोल दिया कि कितना कमाते हो। तो ये क्या कर सकता है, अभी यही कर सकता है अगर आप में से कोई मुझे बोल देता कि हम इस टॉपिक पे बात कर रहे थे तो उसको कंटिन्यू करो, तो मैंने क्या करना था, मैंने ये बोलना था नहीं नहीं ये ज्यादा काम का है। अपने आप को कवर करने के लिए हम आड़ा टेढ़ा जवाब देते हैं। तो उन्होंने आड़ा टेढ़ा जवाब दिया तेरे को इसके साथ क्या करना है। तो उसके लिए वो उन्होंने बोल दिया कि तू क्या करता है डॉल। उसने बोला मैं सेमोनाइजिंग द कार्स, मैं कारें धोने का काम करता हूँ। तो वो हो गया जी चलो, तो मेरे साथ काम करेगा। जब अपॉर्चुनिटी आई उसको तो उसके दिमाग में ये बात क्लियर थी कि इसको पता चल गया मैं वेल्ला हूँ, मैं कुछ नहीं करता हूँ। अदरवाइज एक कोट पैंट वाले बंदे को कार धोने की कोई भी बंदा ऐसी ऑफर ही नहीं करता। जब आप डेमो किट लेकर जाते हो और किसी के घर पे जाकर अगर अपना काम जीत कर लेकर आते हो, चेहरे पर एक कॉन्फिडेंस लेकर आते हो, तो उसका हस्बैंड उसको बिल्कुल नहीं बोलता कि तू ये काम मत कर, क्योंकि जितना आपको आपका हस्बैंड प्यार करता है, जितना आपकी वो केयर करता है, उतना कोई भी नहीं करता है। इसका आपको पता कब चलेगा, जब वो बुढ़ापे में जाकर, जब और कोई नहीं पूछता ना, वही पूछते हैं एक दूसरे को। तो ही केयर्स फॉर यू, ही लव्स यू, बट पता उनको आप पर भरोसा गलत भी तो नहीं है ना। हमने ऐसा किया भी क्या है कि कोई हम पर भरोसा करे, और अगर किया है भी और उनकी ध्यान में नहीं है, तो कई लोगों को नजर की ऐनकें लग जाती है, उनको भी नहीं नजर आ रहा होगा, गुस्सा क्यों करना है, नहीं पता चल रहा होगा। चलो बैक टू माय पॉइंट। तो उन्होंने क्या किया, उन्होंने कार धोने का काम एक्सेप्ट कर लिया। कार धोने के काम को एक्सेप्ट करने के बाद उन्होंने एक जगह न्यूज़पेपर में पढ़ा। जब बंदे को काम करने की आदत हो जाती है ना, एवरीडे जब वो निकलता है तो कुछ आदतें हो जाती है, तो उसको आदत होगी। तो न्यूज़पेपर में लिखा था डेमो दिखाने के 5 बक्स मिलेंगे, 5 रुपए मिलेंगे। तो उसने सोचा ये भी अच्छा, कार धोने से तो डेमो ज्यादा दिखा लूंगा। एक दिन वो डेमो दिखा रहे थे तो एक बंदा वो अपने जैसा था, नेटवर्कर था, वो डेमो को ना देखकर उसको देख रहा था। तो उसने बोला कि मेरे से कुछ गलत हो गया है क्या, मेरे को क्यों घूरता जा रहा है भाई, स्टेरिंग एट मी। तो उसने बोला कि नहीं भाई, मैं इसलिए देख रहा हूँ कि तू कभी कौन सा काम था वो, पॉलिसी वाला काम था, तू कभी किया है क्या। बोला नहीं, मैंने देखा है हिंदुस्तान में जोक के जैसा काम होता है। जोक बोले तो वो जो आपका खून पीती है, गाँव में खेतों में होती है ना, जो आपका खून पीती है, ऐसा स्टिक कर देती है आपके साथ, नमक डाल दो तो वो निकलती है, ऐसा करके होता है। तो बोला उनके जैसे होते हैं कुछ लोग, जब तक पैसा ना दो पीछे नहीं छूटते हैं। तो फिर उन्होंने एनी हाउ उनको किसी तरीके से कन्विंस कर लिया एंड उसका वेलकम कर दिया गया बिजनेस में, और बहुत अच्छा काम किया, जबरदस्त अच्छा रिजल्ट लाया। बंदा फेल हो गया उसमें भी, और उसके मैनेजर ने उसको बोला कि यू आर फायर्ड, निकल जा इधर से, तू किसी काम का बंदा नहीं। उसने बोला मैंने मेरा 200% किया है, जैसे हम सब लोग अपना बिजनेस 200% करते हैं। मैंने 100 लोगों को डेमो प्लान दिया है, मैंने ये किया, मैंने वो किया, मैंने हर किसी को पॉलिसी बताई है, नहीं किसी ने ली तो मैं क्या करूं, नहीं कोई मोदी केयर का सुन रहा है तो मैं क्या करूं। साथ साथ में रिलेट कीजिए, दिस इज वेरी मच सिमिलर है, ये बहुत एक ही नदी के दो इधर उधर के रास्ते हैं। जब ऐसी बातें वो कर रहा था तो उसके मैनेजर ने उसको शट अप बोला, और उसको बोला आवाज बंद कर, मेरी बात सुन, तेरे घर में तेरी बीवी है, तेरे बच्चे हैं, तेरे को उनके लिए काम करना है, मेरे लिए कुछ नहीं करना, यू आर फायर्ड, निकल इधर से। इतनी बुरी तरह से जब उसका वेलकम हुआ तो उसका दिमाग थोड़ा सिस्टम में आया कि सही बात है, मेरी बच्चे, मेरी बीवी, मेरी जिम्मेदारी है। तो शाम को जब वो उसके पास एक लास्ट ऑप्शन था जिसको वो कर सकता था, तो उसने क्या किया, गया उधर और वो पॉलिसी करके आ गया। जिस दिन आपको लगा मोदी केयर ही एक ऐसी अपॉर्चुनिटी है जो आपको करनी है, तब भी आप काम कर लोगे। जहां जिस दिन आपको ये लगा कि मोदी केयर करके ही मुझे खुशी मिल सकती है, माय डियर फ्रेंड्स, पैसा सब कुछ नहीं होता, पैसा बहुत कुछ होता है, लेकिन अगर आप सब कुछ की तरफ भी जाओगे ना तो भी मोदी केयर आएगा, और बहुत कुछ की तरफ भी जाओगे तो भी मोदी केयर आएगा। बिकॉज जो आपके साथ बड़ी बड़ी बातें कर रही है, पेशे से हाउसवाइफ है, 3 लाख रुपया महीने का कमाती है, मोदी केयर की तरफ से मिली हुई बड़ी सारी गाड़ी चलाती है। वैसे इसी घर में शुरू से रहती हूँ, मेरा घर नांदेड़ के
खूबसूरत घरों में एक घर रहता है, बहुत अच्छे से बना हुआ है, बहुत अच्छा है, बड़ी एक ट्रांसपोर्टर फैमिली की बहू हूँ, लेकिन कोई मुझे बोले कि पहले इंडिपेंडेंट थी, तो मैं बड़ा साफ स्पष्ट आंसर दूंगी कि नहीं थी। पहले मैं इंडिपेंडेंट क्यों नहीं थी माय डियर फ्रेंड्स? तब मेरा कोई टाइम ही नहीं था। हम बेचारे लोग थे, जब किसी को भूख लगे तब हम काम करेंगे, जब किसी को कुछ अच्छा लगे तब हम काम करेंगे। हम हमारे लिए कुछ भी नहीं कर सकते थे। इफ आई एम टॉकिंग टू माय फ्रेंड, आई हैव टू होल्ड हर कॉल एंड हैव टू बी इन किचन। अगर मुझे मार्केट जाना है और मेरे को लेकर जाने वाला कोई नहीं, या कार की किसी और को जरूरत होगी, तो भी मेरा काम इम्पोर्टेंट नहीं है। क्यों? बिकॉज मैं कुछ अर्न नहीं कर रही थी। हालांकि मुझे इतनी रिस्पेक्ट, इतना रिगार्ड, इतना रिवार्ड मिलता है शुरू से, मुझे बहुत ज्यादा प्यार मिलता है, बहुत ज्यादा रिस्पेक्ट मिलती है। लेकिन इन जनरल आप लेडीज को देखो, लेडीज को देख लो, जब उन जेंट्स को देख लो जो मेनली काम नहीं करते हैं। अगर बहुत सारे घरों में ऐसा होता है, कई बार ना हमारा लक फैक्टर चलता है, जैसे वो शिव खेड़ा का चल रहा था, उनका लक फैक्टर चल रहा था 1973 से। पिता का बना हुआ काम बंद हो गया था। पिता का बना हुआ काम का मतलब, बाप की गोल्ड माइन बनी हुई थी, बेटे को वो गिफ्ट में मिली थी, उसको पता था ये उसको मिली हुई है, उसके कारण वो उसको चलाने वाला था। बड़े घर में शादी भी होगी थी, बीवी उसकी एमबीए थी। हम सब लोग भी प्रैक्टिकल ना हो, हम सब लोगों की अपने अपने घरों में शादी हुई हुई है, या किसी की हो जाएगी। हमारे घरों में खाना है, और हमें क्या लगता है, मैं उसको कितनी बार मोदी केयर का बोलूंगा या बोलूंगी, मैं इसी से खाना खाती हूँ क्या? बिल्कुल आप इससे खाना नहीं खाते, आप इससे कहीं दर्जा अच्छा खाना खाते हो। लेकिन किसी दिन वो महसूस करना, मैं आप सबको एक फीलिंग देती हूँ आज। आई विश आप मेरी वो फीलिंग को वैसे ले पाओ जैसे मैं आपको दे रही हूँ। बहुत बड़ा प्लेटफॉर्म है जहाँ पर हजारों लोग हैं। मैं बात कर रही हूँ दिल्ली की, आप सब लोगों ने वो मेरी वीडियो देखी हुई है। जहां तक देख रहे थे वहां तक लोग थे, आखिरी चेयर तक लोग भरे बैठे हुए थे। लोग ऐसे ही करके बैठे हुए थे जैसे मैं अभी ऐसे। कुछ लोग बड़े एक्साइटेड थे, कुछ लोग ऐसे करके बैठे थे, कुछ लोग ऐसे करके क्लोज। ये ऐसा मतलब होता है मेरे अंदर नहीं कुछ जा रहा, ऐसा करके भी लोग बैठे थे। कुछ लोग ऐसे बैठे थे, कुछ लोग वैसे बैठे थे, बहुत सारे तरीके से लोग बैठे हुए थे। और एक नाम अनाउंस हुआ कि हम एक नाम अनाउंस करना भूल गए, और डेट वाज ऑफ मनदीप कौर सिद्धू। बोले एक नाम हमने अनाउंस नहीं किया है, तो वो नाम को कि डॉक्टर करवा एंड सुरेखा एंड मेनी अदर लीडर्स आर ऑन स्टेज एट बाय दैट टाइम। तो जब मेरा नाम अनाउंस हुआ विद राजेंद्र सिंह सिद्धू के नाम से, मेरे हस्बैंड एंड मैं, हम दोनों ने वहां से चलना शुरू किया। सबसे इंपॉर्टेंट क्या हुआ, पहले लोग जा रहे थे, लोग देख रहे थे। अभी एक स्पेशल कपल जा रहा था, लोग सारे ही देख रहे थे, क्योंकि लोग ऐसे करके बैठे हुए थे। लोगों को जब बीच में जाकर अनाउंसमेंट की गई कि एक और हम भूल गए थे, उनका नाम छूट गया था, लेकिन वो इस तरीके के हैं, ये वो ब्ला ब्ला ब्ला, और हमारा नाम अनाउंस किया, तो सारे ही हॉल ने हमारे चेहरे अच्छे से देख लिए। मतलब क्या हो गया, लोगों का ध्यान हम पर आ गया। जब हम स्टेज पर खड़े हुए तो मेरे हस्बैंड ने अपना इंट्रोडक्शन दिया। इंट्रोडक्शन देने के बाद उन्होंने बोला कि सिर्फ इतना बोला, राजेंद्र सिंह सिद्धू माई सेल्फ, राजेंद्र सिंह सिद्धू आई एम ए बिजनेस मैन। बिकॉज बोले इससे ज्यादा बोलूंगा क्या, मैंने कभी बिजनेस में कुछ किया नहीं है। तो मैंने, क्योंकि उन्होंने बड़ी मध्यम आवाज में बोला था, मैंने एक ही आवाज जाकर बोली लाउड एंड क्लियर, गुड मॉर्निंग फ्रेंड्स। मैं कुछ उन कामयाब बीवियों में से हूँ जो अपने हस्बैंड को अपने साथ लाने में कामयाब हो जाती हैं। सिर्फ इतनी बात बोलने की देरी थी, फिर किसी ने मेरी आवाज ही नहीं सुनी, हर किसी ने सिर्फ और सिर्फ ताड़ियां की गड़गड़ाहट ही सुनी। तो आप सब लोग जिस भी सिचुएशन में हो ना, जैसा भी हो, आप क्या करना चाहते हो उसको पकड़ो। किन हालातों में हूं मैं आपको नहीं पता, किसी ने क्या करना है जी, पता करके आप खुद पता करो आपके हालातों का, क्योंकि बदलना आपको पड़ेगा। हर रोज की मीटिंग आपको अटेंड करनी पड़ेगी, वीकली मीटिंग आपको अटेंड करनी पड़ेगी। अगर तो आप आते हो सिर्फ एंटरटेनमेंट के लिए, यू आर मोस्ट वेलकम एनी टाइम। एक बात पक्की है कि कोई भी बंदा हमारी मीटिंग में आएगा बिल्कुल भी बीमार नहीं होगा, डिप्रेशन डिप्रेशन कुछ नहीं होने वाला उसको, कोई स्ट्रेस उसके ऊपर नहीं आएगा। बिकॉज हम जिंदा दिल लोग हैं, हंसते और हंसाते रहते हैं। लेकिन जो 1% भी आगे बढ़ने के लिए आ रहा है ना, माय डियर फ्रेंड्स, गिव योर 200%। 200% का मतलब ये है अपने आप को पूरा दो, अपने आप को कमिटमेंट करके इसमें लेकर आओ। ओनली देन यू कैन डू समथिंग। अदरवाइज आप शिव खेड़ा के जैसे बोलोगे कि मैंने 200% दिया और नहीं हुआ। जिस दिन उसने अपने आप को कमिटमेंट की, उसी दिन वो जीत गया। और इस समय वो शायद इंडिया का सबसे पहला मोटिवेशनल स्पीकर हुआ है। आई एम नॉट वेरी मच श्योर अबाउट दिस, बट उनकी बुक्स में मैंने पढ़ा है, ये कहीं तो भी पढ़ा है, ऐसा मेरे दिमाग में आ रहा है। तो आप सबको करना क्या है, जितनी नॉलेज आपको आपकी मराठी में दी गई या मेरी तरफ से मोटिवेशन के लिए दी गई, वो सारी नॉलेज को अभी करो कलेक्ट। कोलैबोरेशन होता है ना, जोड़ देना होता है ऐसा करके। ये दो हाथ है, ऐसे मैंने इनको ऐसा करके जोड़ दिया है,
दिस इज योर नॉलेज, नाउ यू कैन हिट द वर्ल्ड विद दिस। जैसे बोलते हैं ना, सचिन ने जब सहवाग सिक्सर लगाता था बड़ा जबरदस्त, बाहर जाता था ऐसा करके, जब वेस्ट इंडीज के प्लेयर सिक्सर लगाया करते थे और पूरा पूरा उसके बाहर चला जाता था, वैसा अपने आप को पोजीशन में लेकर आइए, वैसी बैटिंग कीजिए। और आप लोगों ने पिछले मंथ, परभनी टीम पिछले मंथ आप लोगों में से, आपकी टीम में से किसी ने भी गोवा के लिए अपेयर नहीं किया। दिस इज वेरी पेनफुल। कर लो, ना हो जाए आखिरी तक कोशिश करो, 30 तारीख रात तक लगे रहो, ना हो जाए कोई बड़ी बात नहीं है, लेकिन फ्रेंड्स हमने पहले हौसले छोड़ दिए थे, ये अच्छी बात नहीं है। ऐसे नहीं हुआ करते क्रांतिकारी, जीतने के लिए दृढ़ निश्चय रखकर भागना पड़ता है। तो आई होप मेरे को जितनी बातें मैंने की आपको क्लियर, अभी किसी और को कोई बात है तो करें, अदरवाइज रेखा जा, शुभांगी जी, ओवर टू यू। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, एक जस्ट मिनट है। जी